गरम गरम भात, त्यावर हे आंबट गोड झणझणीत सार आणि बाजूला कुरकुरीत पापड, याहून भारी काय? चला तर मग आज बनवूया कैरीचं सार. नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर पॅनफुल डिलाइट्स. आज आपण बघणार आहोत कैरीचे सार कसे तयार करायचे. त्यासाठी लागणार आहे एक मध्यम आकाराची कैरी, जिची साल काढून मी तुकडे केलेले आहेत. अर्धा ओला नारळ, 2 मोठे चमचे जिरे, 1 छोटा चमचा मोहरी, 1 इंच आलं, 1 मोठा चमचा मीठ, 1 मोठा चमचा बेसन, 7 ते 8 लसूण पाकळ्या, कोथिंबीर, 1 छोटा चमचा हळद, 2 मोठे चमचे गूळ, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, 1 मोठा चमचा तेल, 1 छोटा चमचा मेथी दाणे, चिमूटभर हिंग. सर्वप्रथम आपण कैरी शिजवून घेऊया. त्यासाठी कुकरच्या एका भांड्यात कैरीचे तुकडे टाकूया आणि त्यामध्ये थोडे पाणी टाकूया. कैरी बुडेल इतपत पाणी टाकून कैरी शिजवून घेऊया. आता आपण वाटण तयार करूया. त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यात ओल्या नारळाचे तुकडे टाकूया. त्यामध्ये 4 ते 5 मिरच्या टाकूया. त्यात 1 इंच आल्याचा तुकडा टाकूया. 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या टाकूया. आता ह्यामध्ये कोथिंबीर टाकूया. 1 मोठा चमचा बेसन टाकूया. 1 छोटा चमचा हळद टाकूया. 1 छोटा चमचा जिरे टाकूया आणि थोडे पाणी टाकून वाटून घेऊया. हे वाटलेले मिश्रण असे बारीक झाले पाहिजे. आता गॅसवर एक भांडे ठेवूया. ते गरम झाल्यावर त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकूया. त्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकूया आणि मेथीचे दाणे टाकूया. 2 लसूण ठेचून टाकूया. त्यामध्ये जिरे आणि मोहरी दोन्ही 1 छोटा चमचा टाकूया आणि चांगले ढवळून घेऊया. आता यामध्ये चिमूटभर हिंग टाकूया. आता आपण केलेले वाटण टाकूया आणि चांगले ढवळून घेऊया. आता थोडे पाणी टाकूया. मी मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी टाकून ह्यामध्ये मिक्स केले आहे. जशी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे त्याप्रमाणे पाणी टाकू शकता. आता उकडलेली कैरी आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया आणि या मिश्रणामध्ये टाकूया. आता थोडे पाणी घालूया. आपल्याला जेवढे पातळ पाहिजे आहे त्याप्रमाणे आपण पाणी घालू शकता. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि 2 मोठे चमचे गूळ टाकूया. आता यामध्ये कैरीचे तुकडे टाकूया आणि साराला चांगली उकळी येऊन देऊया. आपला कैरीचा सार तयार आहे. आपण गॅस बंद करूया आणि सर्व करूया. हा सार नुसताच प्यायलाही चांगला लागतो, नाहीतर तुम्ही भातासोबत खाऊ शकता. तर मंडळी, कशी वाटली रेसिपी? छान ना? तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.